स्वामी महाराजांच्या या अखंड जन्मशताब्दीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो. आज ज्यांचं काल्यांचं कीर्तन होतं ते मंत असे गावकरते बाबा त्यांच्या इथे मस्तक होतं. आमचे मंत लक्ष्मण बाबा निवेदी यांच्या इथे मी मस्तक होतो. पुढे नाव घ्यायचे आमचे साखरवाडीचे तात्या यांचा पण त्यांनी मस्तक होतो. या व्यासपीठावर बसलेले सर्व गुणीजन मंडळी, वारकरी, टाळकरी, गायक या सर्वांना मानाचा राजकोष आहे. माझ्या मायबाप जनतेला सगळ्यांना रामकृष्ण आहे. कारण इतके नाव घ्यायचं म्हणजे सगळ्यात नाव आणि या खाणी विचारलं तर नाही आम्हाला कलावायचा पण मग नाही घ्यायचं मग नाही घ्यायचं. त्यापेक्षा आमचे गिरी बाबाजी पण आले. मला बाबाजीने फोन केला, म्हणलं येतो. माझी तब्येत खराब आहे बाबा, मला येत होतं बघ. मी आपला सरळ साधा म्हणून पण आता तुमचा समजलं होतं माझं काय प्रश्न करतात आहे. त्या उपोषणाने काय होत आहे, मला जास्तीचा प्रवास जमत नाही आता आणि त्रास पण शरीरात खूप येत नाही. पण मला एक आनंद आहे, ज्या वारकरी संप्रदायाचा, ज्या संत महंतांचं सगळ्यांचं एक स्वप्न असतं की हे जगाचं कल्याण व्हावं, हे लोक हे कल्याणला त्यांचं कल्याण व्हावं. त्याच पद्धतीनं मी या समाजाच्या लेकराबाळाच्या त्या जनाचं कल्याण व्हावं म्हणून उपोषण केलं. मला मात्र तेवढाच एक आनंद आहे की शरीराचं वाटोळ झालं पण समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराचा आयुष्याचं कल्याण झालं. त्याला विलाज नाही. मी याच पवित्र व्यासपीठावरून त्या राज्यातल्या सगळ्या बांधवांना सांगतो, तुम्हाला अपेक्षा आहे खरं आहे तर माझी तुम्हाला कळवळी हात जोडून विनंती आहे, माझ्याकडून एखाद्या सप्ताहासाठी लग्नासाठी नाही येणार, थोडं सांभाळून घ्या. कारण तुम्ही जर केली तर हे शक्य आहे. आशा आहे, तुमचं प्रेम आहे, हे अगदी सत्य आहे. मी गेल्या 2 वर्षात एकही सप्ताह आणि एकही लग्न बाबाजी कधी बोलवलं नाही. 24 तास मी गाडी घेऊन बाहेर राहिलो. पण आता शरीर मला तेवढं ते साथ देत नाही. इतक्या वेदना, इतकी पोटात आग होती माझ्या त्या उपोषणामुळं. त्यामुळे एखादं बाहेर नाही येणं होत तर कार्यक्रमात नाही आलं तर नाराज होतो नका. पण मी बसलो एकाच जागेवरूनच तुमच्या लेकराबाळाचं आयुष्याचं कल्याण करेल घेऊ मात्र शब्द आहे. कधी काही होत नाही त्याला आता आपल्या महंत बंकर बाबाजी, आपल्या लक्ष्मण बाबाजींनी, इंगळे महाराजांनी सांगितलं की ते आंतरलोक एकदा आले होते. एकदा म्हणजे कसं हमेशा ते म्हणले होते आणि मीही त्यांना म्हणलो होतो. त्यात काय खोटं बोलायसारखं काही नाही. काही लागलं संस्थानासाठी तर सांगा, आपण लागल ती मदत करू. पण बाबांनी थोडं वेगळं सांगितलं. बाबा म्हणजे मी त्यांना असं म्हणलं की तुम्हाला जितके पैसे कमी पडतील तितके सांगा. माझं वेळ येऊ म्हणलं बाबा तुम्ही तर समजलं लोकांवर जर फाळका फिरता आणलं काय एखादं नसलं असं म्हणा आम्हाला गणपती की मंत्री, आमदार, सरकार प्रामाणिक व्यासपीठावर सांगतो. सगळे ऐकतेच म्हणून म्हणलं शंभराजी देसाई साहेबांना सांगितलं की एखादी सरकारी देतो. मंत्री महोदय ऐकतात, त्यांना सांगितलं देवस्थानाला द्यायला ते पण कल्पडत नाही, मी पण पडलं. म्हणून त्या शब्दानं म्हणलो होतो मी. मनाने असं जर म्हणतात मी खिशातून देत पण माहिती आठवणा की नाही तुम्हाला काय सांगेल. त्या गाडीवाले जर माझी सोडून दिलं ना हे जावं लागेल. मी आयुष्यात फक्त इमानदार राहिलो. तुमच्या रक्तामासाचा आहे. तुमची मान खाली असं एक पाऊल उचललेलं नाही. एक आयुष्यात कधी उचलणार नाही. त्या दिवशी काहीतरी दाखवलं, बाबा फोन केला, म्हणलं यायचं काय बाबा विचारा ते येतच नाही म्हणले. झालं ते पुढं लिहत. पण एक सांगतो महाराज, कधीही संकट येऊ
तुम्ही हाक मारा, सगळ्यात अगोदर आम्ही उभे राहू. वारकरी संप्रदायावरती देव धर्मावरती जे काही संकट येईल ते आम्ही आमच्या अंगावरती घ्यायला तयार आहे. पण सगळेच तसे नसते, 4-2 असते तर बाकी सगळ्या जाती धर्माचे लोक एकमेकात गुन्हे गोविंद लागते. 4-2 जण असतील, ते 4-2 जण आहेत ना, तेवढ्याला हिसका दाखवायचा. सगळ्यांना आपण काही उपयोग होत नाही. सगळे गुन्हे गोविंदाने नाचते आणि तसं संकट आलं तर तुम्ही त्याची काळजीच नाही करायची. आणि कशाला आम्हाला दुसरं काही कामच नाही. आता काही केस पी झालेला आम्हाला नोकऱ्या लागणार नाही. भावना जे व्हायचं असेल ते होईल, पण ज्यांनी केलं फक्त त्याच्याच आहे. बाकीच्यांना मिठी धरायचं नाही. बाकीच्यांचा काय दोष नसतोय. आम्ही वारकरी संप्रदायाच्या शब्दाच्या पुढे कधी गेलो नाही, जाणार पण नाही. पण बाबाजी आम्ही तुम्हाला कधीच सांगू नये. पण मला वाटतंय शिष्य म्हणून तुम्हाला एक सांगायचा अधिकार आहे, तेवढा मात्र सांगतो. आमचे जाधव बाबाजी हमेशा असते, ज्ञानाप्रभू महाराज पण असते. बाबाजी तुम्हाला एक सांगायचं, कधी गुरुंना देवांना कधी सांगायचं नसतं की वारकरी संप्रदायाचा व्यासपीठाचा नियम आहे. पण काय होतं, मी आता काल्याचं ते अंडा फोडताना बघितल्यावर बोललं पाहिजे, काहीतरी नियम वापरून द्या कडक. जो काला घेण्यासाठी गोकुळात देवांनी देव पाण्यात मासे होऊन गेले होते. सगळे देव काला घेण्यासाठी पाण्यात मासे होऊन गेले. तर हे गोकुळातल्या त्या नंदनानं त्यांच्या हाताला ते लावून दिलं. म्हणले हात धुवायला पाहणार आहे गंगेची, त्यावेळेस तरी काला घेऊ. म्हणजे इतका पवित्र काला हे घेण्यासाठी देव सुद्धा आतुरले होते. ती काला काचाकच पायाखाली तुडीला राहू. मग मलाही तो राहा आणि बोललं ना तर लोकांना भेट आहे. एक कण सुद्धा वाया नाही देऊन गेला पाहिजे आपण काल्याचा. एक कण इतका नियम पाळला पाहिजे. ते नियमच जाणून घे. पवित्र व्यासपीठावर कोणी येते जाऊ दे, आमच्यासाठी सगळे खाली कमाल केलं काय इकडं यायचं सगळे जाणे मायासहित नसतं. मग नियमाचं पालन करायचं सांगा. कारण धर्म आणि धर्माचं वारकऱ्याचं व्यासपीठ हे अजिबात कोणाला बांधायचं नाही, कोणाच्याच पदराला. वारकरी संप्रदाय आणि धर्मानं जे सांगल ते पक्षाने ऐकलं पाहिजे. थोडं उलट व्हायला लागलं, पक्ष सांगल ते धर्म ऐकते काय अशी आम्हाला शंका आहे. धर्म सांगल तेच पक्षाने ऐकलं पाहिजे. इतका कडक नियम घालून द्यायचा आणि पावित्र्य जपलं जाईल. असा जे कशा टांगण्याला मी सांगितलं हे बघा, मी कट्टर शिष्य म्हणून ओढला त्या टायमाला ज्यांनी धरलं ते आपली सगळ्यांची जबाबदारी आपल्या देवाचा. आणि ज्याला या धर्माचे नियमच कळत काय मला तर नियम कारण हे पवित्र अशा गाड्या आपल्याला पुण्य कमवतात. अशा पवित्र आत्म्यांमुळे जप करते की आपल्या वारकरी संप्रदाय त्याच्याकडून उल्लंघन होतात. ज्ञान काही जणांकडून माझ्या सेठ त्याच्यात सगळे शिक्षक आपण जोपर्यंत केलं पाहिजे त्याचं कीर्तन चालू होतं. एका करू बा जर त्या धर्माचं त्या संप्रदायाचं महत्व
बघितलं पाहिजे ना सगळ्यांनी. आपण धर्माने प्यायचं नाही, शक्यतो पिऊच न करावं. आज इथं जेवढे बसले लोक आहेत ना तेवढे स्वामी महाराजांचा किंवा आशीर्वाद समजा. कोण कोण दारू पितो बरं? तुमच्या पायाला हात लावून सांगतो दारू कोणी कोणाचं नाहीये. सगळे व्यसनापासून लांब जा. आपल्या आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं बाबाजींच्या नतमस्तक तुम्हाला सगळ्यांना या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं धन्यवाद. सगळ्यांना रामकृष्ण.